जय जगद्गुरु, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजी. विद्रोही तुकाराम या पुस्तकाचा आजचा भाग आपण बघूया. अत्यंत जहाल भाष्य. अर्थ न जाणता केलेले वेदपठण जसे वाया जाते तसेच आचरणाशी न जोडलेले वेदपठणही वाया जाते. हे तुकारामांनी येथे अगदी निक्षून सांगितले आहे. ज्याच्याकडे चांगले आचरण नाही त्याने वेदांचे पाठांतर केले तरी तो पंडित ठरत नाही. तो पाठांतराच्या जोरावर स्वतःला पंडित समजत असला आणि तसे समजणे त्याला किती सुखद वाटत असले तरी खरे पाहता तो मूर्खच असतो. खरे शहाणपण, खरे पांडित्य आचरणामुळे येते आणि ते तरी त्याच्याकडे नसते. पांडित्याच्या आवरणाखाली वैदिक पंडितांच्या अंतर्यामी मूर्खत्वच भरलेले आहे. ही तुकारामांची टीका वस्तुनिष्ठ तर आहेच, पण ही टीका म्हणजे वैदिक परंपरेतील ज्ञान साधनेवर एक अत्यंत जहाल असे भाष्यही आहे. तुकारामांनी येथे उपस्थित केलेला समतेचा मुद्दा तर फार महत्वाचा आहे. भारताच्या सामाजिक इतिहासाची तुकारामांना अचूक जाण होती हे या मुद्द्याच्या त्यांच्या मांडणीवर स्पष्टपणे ध्यानात येते. उपनिषदांनी म्हणजेच वेदांनी सर्वांचा आत्मा एकच आहे, हा आत्मा म्हणजे ब्रह्म होय. सर्वांच्या अंतर्यामी ब्रह्म आहे, समत्व हे ब्रह्माचे स्वरूप आहे, इत्यादी प्रकारचे समतेचे तत्वज्ञान पुन्हा पुन्हा मांडले आहे. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र वैदिक परंपरेने पावलोपावली विषमता केली आहे. माणसांमध्ये सदैव भेद मानला आहे. आचरणात समता कधीच आणली नाही. ही विसंगती इतकी ठळक आहे, इतकी ठसठशीत आहे की ती सहजपणे कुणाच्याही नजरेत भरते. वेदांची आज्ञा शब्दशः प्रमाण मानली पाहिजे असा सिद्धांत मांडणारे वैदिक लोक वेदांची समतेविषयीची आज्ञा मात्र पाळत नाहीत. तुकारामांनी या लोकांना उद्देशून दुराचारी हे अगदी झणझणीत विशेषण वापरले आहे. याचा अर्थ त्यांच्या दृष्टीने विषमता हा दुराचार आहे, दुर्वर्तन आहे, पाप आहे. एकीकडे अशा प्रकारचा दुराचार करणारे वैदिक पंडित आहेत, तर दुसरीकडे प्रत्येक जीवामध्ये शिव असल्याचे प्रत्यक्षरित्या पाहणारे तुकाराम आहेत. वेदांनी दिलेला समतेचा संदेश हा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. तुकारामांनी स्वतःच वैदिक पंडितांची आणि स्वतःची तुलना करून आपली समतेची भूमिका लोकांपुढे ठेवली आहे. तुकारामांना वेदांतील सर्व भाग मान्य होता असे अजिबात नाही, पण वेदातील समतेचा भाग प्रत्यक्ष आचरणात आणला जात असेल तर तो भाग त्यांना मान्य होता. पण वेदांच्या नको त्या भागावर श्रद्धा ठेवणारे वैदिक पंडित या स्पृहणीय भागावर मात्र श्रद्धा ठेवत नाहीत, हा तुकारामांचा आक्षेप आहे. सर्व प्राण्यांमध्ये परमेश्वराला पाहणे हे खरे वेदांचे सार आहे, वेदांची फळ आहे असे ते या समतेच्या संदर्भात म्हणतात आणि वैदिक पंडित हे फळ का स्वीकारत नाहीत असा तुकारामांचा प्रश्न आहे. वैदिक लोक जो दुटप्पीपणा समतेच्या बाबतीत करतात तोच देहविषयक अनासक्तीच्या बाबतीतही करतात. वेदांनी अनासक्ती सांगितली आहे, पण ते तोंडाने त्यागाच्या गप्पा मारून देखील प्रत्यक्षात देहाच्या सुखोपभोगात बुडालेले असतात. तुकाराम देहाचा तिरस्कार मुळीच करत नव्हते, हे पुढे स्पष्ट होईलच. पण गैरवाजवी पद्धतीने विश्वोपभोगांच्या मागे लागणेही त्यांना मान्य नव्हते. त्यांना विवेकाधिष्ठित असे एक संतुलन हवे होते. या दोन्ही मुद्द्यांच्या बाबतीत तुकारामांनी घातलेला घाव वैदिक पंडितांना घायाळही करणारा होता आणि संतप्तही करणारा होता. पुढचा विषय आहे वेद गाळून घ्यावेत. तुकाराम महाराजांच्या मते वेद गाळून घ्यावेत. वैदिक पंडित वेदांचे प्रामाण्य हे सर्वश्रेष्ठ प्रामाण्य असल्याने तोंडाने म्हणत राहतात. प्रत्यक्ष व्यवहारात वेदांनी सांगितलेल्या विषमतेच्या नियमांचे पालन करायचे, पण समतेच्या नियमांचे पालन मात्र करायचे नाही, अशी त्यांची पद्धत असते, हे आपण पाहिलेच. तुकारामांची भूमिका मात्र नेमकी उलटी आहे. वेदांनी सांगितलेली विषमतेची तत्वे मानायची नाहीत, पण वेदांतील समतेचे विचार मात्र मान्य करायचे, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. वेद गाळून घ्यायचे, त्यांतील भेदांचे विचार वगळायचे आणि उरलेला भाग प्रमाण मानायचा, अशी आपली भूमिका त्यांनी या अभंगात स्पष्टपणे मांडलेली आहे. असे असल्यामुळे सर्व प्राणीमात्रांमध्ये नारायण आहे असे समजून मी त्यांना वंदन करीन, अशी आचरणातील समता त्यांनी सांगितलेली आहे. वेदांचे अंश मी निवडून घेतो असे एका अभंगात त्यांनी म्हटलेले आहे. आम्ही धर्मरक्षण करण्यासाठी आटापिटा करताना तोंडाने वेदनीती बोलतो, पण आचरण संतांना अनुसरून करतो असे ते म्हणतात. याचा अर्थ वेदांचा सगळा भाग आम्हाला मान्य नसून संतांनी स्वीकारलेला न्यायाचा भागच तेवढा मान्य आहे असे तुकाराम महाराज सुचवतात. त्यांना अभिप्रेत असलेले संत म्हणजे कोणी भोंदू वा ढोंगी नव्हते, हेही ते स्पष्ट करतात. अंगात विवेक स्थिरावला नसताना नुसते कर्म सोडण्याचे नाटक करणारा भोंदू हा नास्तिक होय, असे तुकाराम महाराज म्हणतात. अशा भोंदूंना ते संत म्हणत नाहीत. माया, ब्रह्म वगैरे सारखे वेदांतील शब्द उच्चारायचे आणि लोकांची फसवणूक करायची हे त्यांना मान्य नव्हते. म्हणून वेदांची वाणी निवडून शुद्ध करून घ्यावी, धर्मठगांच्या वांजोट्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये, असे तुकाराम महाराज म्हणतात. याचा अर्थ वेदांना सरसकट विरोधही करायचा नाही आणि आंधळेपणाने त्यांचा स्वीकारही करायचा नाही, अशा एका संतुलित विचारसरणी घेऊन तुकाराम महाराज उभे होते. बाकीचा विषय पुढच्या भागात बघूया. जय जगद्गुरु, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजी.